या तुरीच्या खोडक्या काढायला आम्हाला बऱ्याच ट्रॅक्टरवाल्यांनी नकार दिला. या पट्ट्याने असं काम केलंय, ते म्हणतात ना, नाद केला पण वाया नाही गेला. भाऊनी रोटावेटरची नट टोचतर आणला, पण खोडक्याचा डायरेक्ट भुगाच केला, मातीत मिसळून टाकल्या. तर नमस्कार पब्लिक, मी पवन, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका मिनी व्लॉग मध्ये. कालच्या व्लॉग मध्ये पाहिलं असेल की तुरी मधलं ठिबक गोळा केलं मी, कारण या रानामध्ये दुसरं काहीतरी पीक करायचंय आणि त्यासाठीच आम्हाला या खोडक्या काढून घ्यायच्या होत्या. त्याच काढायसाठी 2-3 ट्रॅक्टरवाल्यांनी आम्हाला नकार दिला. त्यांचं म्हणणं होतं की सरकी काढायचे पाशीन त्या व्यवस्थित निघत नाहीत. मग काय केला, अनिरुद्ध भाऊला फोन. भाऊने आम्हाला डायरेक्ट 2 ऑप्शन दिले, पाशीनी पण काढून देतो म्हणे, नाही तर डायरेक्ट रोटा पण हाणून टाकतो. पण भाऊने पहिलं प्राधान्य रोटा हाणायलाच दिलं, कारण पाशीने खोडक्या काढल्यावर तुम्हाला परत रोटा पण हाणावं लागेल असं अनिरुद्ध भाऊचं म्हणणं होतं. मग काय भाऊला रोटच आणायला सांगितलं, कारण आमच्या इकडे अनिरुद्ध भाऊचं नाव गाजलेलं आहे आणि भाऊच्या कामाची क्वालिटी आणि आणलेले मशनी एकच नंबर आहे. मी असं का म्हणतो, हे बघा, खोडक्याची हाईट आणि माझी हाईट जवळपास सेम आहे आणि याच खोडक्याचे भाऊने डायरेक्ट बारीक बारीक तुकडे करून टाकले. आणि हे काम मी जेवढे सोप्या पद्धतीने सांगितलं ना, तेवढं सोपं नाही बरं का, कारण भाऊने रोटा मारता मारता 3 नट तोडलेत आणि चौथा आम्ही कसं आणलं आमचं आम्हाला माहित. आणि मला खरंच वाटलं नव्हतं की उभ्या खोडक्यात रोटा आणल्यानंतर असं रान होईल. आणि अशी क्वालिटी येणे मागचं कारण हे मशीन. मला याच्यामध्ये काहीतरी बदल दिसतोय आणि तुम्हाला जर दिसला असेल तर कमेंट्स मध्ये सांगा. अनिरुद्ध भाऊ बद्दल बोलायचं कारण हेच आहे, सध्या भाऊ मागं तुरीचं सीझन चालू असतानाही भाऊने रोटा हाणून द्याला, ते पण क्वालिटी काम आणि वेळेमध्ये करून दिलं. आता खोडक्या वगैरे काढून झालं, त्यानं राहिलेलं काम करायचं होतं, ते म्हणजे काल पांगितलेल्या राजमामधल्या ठिबकच्या आज आड्या काढायच्या होत्या. आता हे पन्नी ठिबक असल्यामुळे याला मोकार आड्या पडतात आणि त्या काढता काढता जीव जातो. तरी पण हे काम करावंच लागतं, नाही तर रातची पाणी भरायला यावं लागत. मग काय जवळपास 1 तास मेहनत करून सगळ्या आड्या काढून घेतल्या आणि लगेच इकडे रोटा मारलेल्या शेतात नळे पांगायला सुरुवात केली. आता आपल्या इकडे असंच असतं, जे पीक लावायचे त्याची लागवड होस तर कामाला सुट्टी नसती. मग काय इकडच्या रानात 2 ते 2.5 तासात सगळं ठिबक पांगून घेतलं. तर आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट्स नक्की करा. भेटूया लवकरच नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.